दक्खनचा राजा श्री केदारलिंग श्री ज्योतिबा देवाची यात्रा चैत्र यात्रा 1 एप्रिल 2026 रोजी आहे। यात्रेच्या अनुषंगाने देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, बांधकाम विभाग या सर्व विभाग, ग्रामपंचायत विभाग या सर्व विभागाची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि कालपासून आपल्या राज्यातून परराज्यातून भाविक येण्यासाठी सुरुवाती झालेली आहे। यावर्षी यात्रेमध्ये आपण प्लास्टिक मुक्त यात्रेचा संकल्प केलेला आणि त्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण यात्रेमध्ये करणार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे कोणी सराईत गुन्हेगार असतात त्यांची माहिती आपल्या रेकॉर्डला राहील आणि तसे गुन्हेगार जर रांगेमध्ये कुठे दिसले तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल सुरक्षेच्या दृष्टीने। आणि त्यासोबतच नागरिकांना जर काही अडचणी आले, काही मिसिंग पर्सन असेल किंवा काय असेल तर त्यांना तात्काळ मदत आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून देता येणार आहे। भाविकांसाठी आवश्यक सुविधा जसं पिण्याचं पाणी, शौचालयाची सुविधा, त्या ठिकाणी आता आपले 2 शौचालय सुद्धा आजपासून आपण 2 जे आपले शौचालय प्लस स्नानगृह मोठे युनिट 50-50 महिला आणि पुरुषांसाठी होते तेही आपण सुरू करतो आणि टेम्पररी टॉयलेट सुद्धा राहतील। तर ह्या सर्व सुविधा देवस्थान समितीकडून पुरवण्यात येणार आहेत। मी जिल्हाधिकारी कोल्हापूर म्हणून आणि प्रशासक देवस्थान समिती म्हणून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करतो। ज्योतिबाच्या यात्रेला जास्तीत जास्त भाविकांनी डोंगरावरती यावं असं सर्वांना आवाहन करतो आणि आल्यानंतर जे काही नियम पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने केलेले आहेत, विशेषतः आपल्या पार्किंग बाबत, रस्त्यावरती आपल्याला पार्किंग करायची नाही, ठरवलेले ठिकाणं जे पार्किंगचे आहेत त्या ठिकाणीच पार्किंग आपल्याला करायचे आहे आणि यात्रेमध्ये असताना आपला त्रास इतरांना होणार नाही याची दक्षता घेऊन आणि उन्हाचे दिवस असल्यामुळे पिण्याचं पाणी सोबत ठेवणं, आपले औषधं असतील ते सोबत ठेवणं ही दक्षता सर्व भाविकांनी घ्यावी हे एक सर्वांना नम्र आवाहन करतो आणि सर्वांचं ज्योतिबाच्या यात्रेमध्ये स्वागत करतो। धन्यवाद।